हे बघू शकता, काल मी 2 वाट्या साबुदाणे भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि ते आता सकाळी असे झालेले आहेत. हा साबुदाणा असा दाबला असता व्यवस्थित भिजला गेला पाहिजे तो पाण्यामध्ये. आता हा साबुदाणा हाताने मोकळा करून घेऊया आपण. आज आपण साबुदाण्याच्या फेण्या करत आहोत. साबुदाण्याच्या फेण्या आपण वाफेवरच्या करणार आहोत. संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. चवीसाठी यात थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया. याच्या आधी मी पेजेच्या फेण्या दाखवल्या होत्या तुम्हाला साबुदाण्याच्या करून. फेण्या, पापड्या काही म्हणू शकता तुम्ही. आज आपण वाफवलेल्या करत आहोत. त्यासाठी मी अशी काही भांडी घेतलेली आहेत. ही हिंगाची डबी आहे प्लास्टिकची, झाकण हिंगाच्या डबीचं, किंवा तुम्ही वाटी घेऊ शकता. अशा ताटल्या असतात छोट्या छोट्या, त्या घेऊ शकता तुम्ही. इतर डब्यांची झाकणं असतील तर ते देखील तुम्ही घेतली तरी चालतील. आपल्याला लहान लहान घ्यायचं आहे. ही बघा, ही डिश आहे माझ्याकडे जरा मोठी. ह्याच्यात मोठी पापडी होईल. आपल्याला तेल लागणार आहे. आता या सर्व डिशला आपण तेल लावून घेऊया. जसं आपण इडली करताना इडलीच्या भांड्याला लावतो त्याप्रमाणेच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ह्या पापड्या आपण वाफेवरच्या करत आहोत, त्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजलेला हवा आहे आपल्याला. आता या सर्व डिशमध्ये आपण साबुदाणा भरून घेऊया. हे बघा, एक थर असा कंप्लीट खाली राहील आणि वरती थोडासा राहील असं भरायचं आहे आपल्याला. हे बघा, डिश घेतलेली आहे मी आता. अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे आणि सारखं करून घ्यायचं साबुदाण्यानंतर हाताने जरासा. मागे मी साबुदाण्याच्या पेजेच्या सालपापड्या करून दाखवल्या होत्या, बटाटा घालून आणि बटाटा न घालता. आज आपण फक्त वाफवून करणार आहोत. आपण चाळणीमध्ये ह्या सगळ्या डिश ठेवलेल्या आहेत आणि हा एक टोप घेतलेला आहे, त्यात अर्ध पाणी भरलेलं आहे. त्याला अशी उकळी आली खळखळून की गॅस कमी करायचे आपल्याला आणि ही चाळणी ठेवून द्यायची त्याच्यावरती. आणि याच्यावरती पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आहे. आता मी इडलीची डिश घेतलेली आहे, त्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यात देखील आपण साबुदाणा भरून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे भरायचं आहे. म्हणजे एका गॅसवर मी चाळणी ठेवलेली आहे पापड्याची आणि एका गॅसवरती मी इडलीचं भांडं ठेवणार आहे. आता इथे थोडासा एक लिंबू आपण थोडासा कापून घेत आहोत. आता आपण बघूया उघडून. हे बघा, अगोदर वाफत ठेवलेले जे आपले साबुदाण्याच्या पापड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. त्या एका डिशमध्ये काढून घेऊया आपण आणि दुसरा घाणा तयार ठेवायचा आहे आपल्याला. म्हणजे हा झाला की दुसरा लगेच त्याच्यात लावता येईल. हे बघा, एक वाटी घेतलेली आहे आणि बाकीच्या डिशेस आहेत छोट्या. आणि झाकण लावून ठेवायचं आहे. आता हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी, त्यात देखील पाणी घातलेलं आहे आणि तो लिंबू आहे तो याच्यात टाकून द्यायचा आहे आपल्याला. आता याच्यात बाकीच्या डिश आहेत त्या लावून घेऊया. हे बघू शकता, अशा पद्धतीने इथे देखील पापड्या वाफवून होत आहेत आणि तिकडे देखील होत आहेत. दोन गॅसवरती दोन गोष्टी चालू आहेत. आता याच्यावरती मी उकळ ठेवलेली आहे जड, जेणेकरून वाफ बाहेर जाता कामा नये. आता ह्या मगाच्या वाफवलेल्या पापड्या काढून घेऊया आपण. सगळ्या बाजूने थोडं 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 सुट्टं करून घ्यायचं आहे. तुम्ही ही गोष्ट चमच्याने देखील करू शकता, पण मला हाताने जास्त बरं वाटतं म्हणून मी करत आहे त्याप्रमाणे. आणि मी खाली प्लास्टिक अंतरलेलं आहे. डीमार्टच्या पिशव्या असतात ना, त्या कापून अंतरलेल्या आहेत. तुम्ही याच्याऐवजी कापडावरती, कॉटनच्या कापडावरती देखील ह्या पापड्या वाळत घालू शकता. आणि मी हे घरातच वाळत घालत आहे. एका टेबलावरती प्लास्टिक अंथरून मी या पापड्या वाळत घालत आहे. हे बघा, किती मस्त झाली पापडी आपली तयार.
आता ह्या हिंगाच्या डबीची पापडी आपण काढून घेत आहोत. ही विनासायास अगदी इझिली निघते. या वाफेवरच्या पापड्या तळल्या असता प्रत्येक दाणानी दाणा सुट्टा सुट्टा असा दिसतो आपल्याला. छान दिसतात या. याच्यामध्ये कलर टाकून देखील तुम्ही वेगवेगळे करू शकता. अगदी सकाळ सकाळ ह्या पापड्या करून घ्यायच्या, म्हणजे दुपारचं ऊन व्यवस्थित मिळतं त्याला. घरात जर येत असेल तर, पश्चिमेला खिडकी असेल तर तुमची. या पापड्या उपवासाला चालतात, कारण ह्याच्यात साबुदाणा आणि मीठ फक्त आहे. आता बघू शकता दुसरा घाणा देखील तयार झालेला आहे. आता हा देखील आपण पहिल्यासारखाच काढून घेऊया एका डिशमध्ये मोठ्या. साबुदाणा असा चकचकीत दिसला म्हणजे तो झाला आहे, शिजला आहे असं समजायचं. अदनामधनं मी बघितलं होतं 1-2 वेळा चेक करून. आता चाळणी बाजूला करून मी बघते की पाणी किती राहिलं आहे. तर पाणी कमी झालेलं आहे, म्हणून आणखी पाणी मी घातलेलं आहे आणि त्या पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता याच्यावरती दुसरा घाणा आपण ठेवून द्यायचा आहे. हा बघा असा परत झाकण लावून ठेवायचं आणि आता उरलेल्या पापड्या आपण ज्या काढल्यात त्या वाळत घालूया. फॅन चालू करून ठेवायचा आहे. प्लास्टिक उडू नये म्हणून काहीतरी जड वस्तू आजूबाजूला ठेवून द्यायची. हे बघा किती छान प्रकारे पापड्या बाहेर पडलेल्या आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत. याला फेण्या म्हणतात, काही जण पापड्या म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं. करायला वेळ लागतो, पण छान होतात या. आता इडली भांड्यातली बघूया आपण. हे पाहू शकता, काढून घेऊया आणि आता वाळत घालूया. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान पापडी झालेली आहे, फेणी झालेली आहे साबुदाण्याची. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर टाकले ना तर त्या फ्लेवरच्या पण साबुदाण्याच्या पापड्या होऊ शकतात. पालकची प्युरी करून टाकली तर हिरव्या रंगाच्या होतील. जिरं तुम्हाला आवडत असेल तर, सफेद तीळ असं काहीही टाकू शकता. फक्त एकच पालक वगैरे टाकलं तर तुम्हाला ते उपवासाला खाता येणार नाही. तर मी पलटी मारते आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पलटी मारायला लागतात मध्येच. जर टेरेस असेल तुमच्याकडे तर अगदी प्रश्नच नाही सुकण्याच्या बाबतीत. आता दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये बाल्कनीमध्ये वाळत टाकल्या होत्या आणि 3-4 दिवस चांगल्या सुकवून घेतल्या. आता मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये मी जास्तीचं तेल घेतलेलं आहे आणि तेल नीट गरम झाल्यावरती मी फेणी सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता कशी अगदी व्यवस्थित तळली जात आहे ती. तुम्ही बघू शकता अगदी मोत्याच्या दाण्यांसारखी फेणी दिसते आहे. काढून घेऊया आता. यात हवं असल्यास तुम्ही जिरं देखील घालू शकता फेण्यांमध्ये, आवडत असेल तर. या फेण्यांमध्ये तुम्ही वेगवेगळे रंग वापरून रंगीत फेण्या करू शकता, किंवा तुम्ही हळद वापरून पिवळ्या रंगाच्या, तर पालक वापरून हिरव्या रंगाच्या, तसेच बीट वापरून लाल रंगाच्या फेण्या करू शकता. पण अशा फेण्या उपवासाला चालत नाहीत. मी इथे 2 वाट्या साबुदाणा भिजत घातला होता. त्या 2 वाट्याच्या एकूण 58 फेण्या झाल्या, वेगवेगळ्या आकाराच्या, छोट्या मोठ्या. त्यापैकी 20 फेण्या माझ्या इडलीच्या भांड्यातच तयार झाल्या. या फेण्या तळण्यासाठी तेल मात्र जास्तीचं लागतं. अगदी व्यवस्थित जसं आपण पुरी भजीला तेल वापरतो त्याप्रमाणे तेल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि तळायचं आहे. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक तर बनतोच. बघू शकता किती छान झालेल्या आहेत फेण्या आपल्या. आता मी एक तोडून दाखवते. हे बघा अगदी खुसखुशीत झालेले आहेत. नक्की करून बघा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा आणि ऑल हा पर्याय निवडा. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.